नमस्कार मित्रांनो, तर मी आत्ता आहे चिखली कुदळवाडीमध्ये। आज आहे 13 तारीख आणि मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ दाखवली, त्यामध्ये तुम्ही बघितलं सगळं कसं अतिक्रमण हटवलं पोलिसांनी। तर आज मी परत आलेलो आहे, 13 तारीख आहे आज। तर आजची सिच्युएशन काय आहे आपण इथली बघूया। ऑलमोस्ट आता 17 तारखेपर्यंत त्यांचं चालू आहे तोडायचं। तर तुम्ही बघू शकता पूर्ण गोडाऊन पत्रे वगैरे सगळं काढलेलं आहे। अजून तुम्ही ह्या साईडला बघू शकता, अजून ही रोड चालू झालाय की नाही ते माहित नाही मला। आता मी चाललेलो आहे ऑफिस वरून परत पीसीएमसी मेट्रो स्टेशनला। तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या साईडला काय चाललंय, सगळं पत्रे वगैरे आता गोळा करायचं चाललंय, सामान वगैरे जे पडलेलं त्यांचं। तर बघूया आता आपल्याला या रोडनी जाऊन देतायत की नाही। सगळीकडे असंच पत्र्याचं सगळं सामान पडलेलं आहे। तर मित्रांनो, मेन रोड अजूनही बंद आहे, अजूनही मेन रोड चालू केला नाही, म्हणजे यांचं अजून पाडायचं काम चालू असणार आहे काम। पोलीस बघू शकता तुम्ही, रस्त्यावर खूप सारे पोलीस आहेत अजूनही। आणि समोर बघा तुम्ही पडलेलं सगळं वेअर हाऊस सगळे तोडलेले आहेत, वर्कशॉप्स, वेअर हाऊस सगळं काहीच ठेवलं नाही। मध्ये खूप साऱ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे। आता ते लीगल होतं नव्हतं काय माहित नाही। माझ्या मित्राचं वर्कशॉप होतं इथे, त्याचंही तोडलेलं आहे। त्याचं 15 वर्षाचा करार असतो, ॲग्रीमेंट असतं, त्यांनी लीजवर घेतलेली जागा, आणि तरीही त्याचं वर्कशॉप पाडलेलं आहे। तर काही लोक कमेंटमध्ये बोलतायत की खूप चांगलं झालं, काही बोलतायत की एकदम चुकीचं होता गव्हर्नमेंटचा डिसिजन, कारण मी इथे खूप सारे लोक कामाला आहेत। बघू शकता तुम्ही आता त्याच सेम रोडला आलेलो आहे जिथे मी लास्ट व्हिडिओ टाकलेली। सगळं सामान यांनी उचललेलं आहे, आता पत्रे आटपायचं चालू आहे। सगळ्यांनी आपापले ट्रक बोलवून आता सामान उचलायचं काम चालू केलेलं आहे। सूर्यामुळे दिसत नसेल तुम्हाला ऊन, संध्याकाळचा टाइम आहे। पोलिसांचा बंदोबस्त तुम्ही बघू शकता, पुढे सगळ्या पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्या रोडनी मी आलेलो त्या दिवशी, तो रोड तर आता बंद केलाय। आता मला जावं लागेल चिखली जाधववाडीमध्ये, त्या रोडनी मला पीसीएमसी ला जायला लागणार। तर अजूनही यांचं तोडायचं काम चालू आहे असं वाटतंय मला आता। तर आता मी चाललोय जाधववाडीच्या दिशेने। या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता सगळं पडलेलं आहे, दोन्ही साईड पडलेले आहेत, सगळं काम फत्ते झालेलं आहे यांचं आता। ट्रक्स उभे आहेत, सगळं सामान गोळा करायचं चाललंय, डेंजर परिस्थिती आहे इथे। मित्रांनो, या साईडला तर काही चालू नाही आता अतिक्रमण काढायचं, तर हे तर पूर्ण लिगल असेल, कारण तुम्ही बघू शकता चिखली गाव जिथून स्टार्ट होतं तिथूनच त्यांनी रोड ब्लॉक केलेला आहे, एक रोड जायचा बंदच आहे। तर असं काय आहे आपलं चिखली गाव, अजून या साईडला तर काही नाहीये, मला वाटतं इकडे येणार पण नाही, कारण हे सगळं रेसिडेन्शियल एरिया आहे। आता खूप लोकांना याचा फटका बसलेला आहे अतिक्रमणचा, सगळंच काढून टाकलं त्यांचा, आता बिझनेस वगैरे सगळं ठप्प झालाय। आणि होते आता भरपूर लोक त्यामध्ये, लीगल लोक पण अडकली असणार आहेत। तर गव्हर्नमेंटनी खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली आहे। तर कमेंटमध्ये तुम्ही बघितलंच की किती लोक बोलतायत की खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं, परत काही लोक शिव्या घालतायत मला पण की तू कशाला गेलाय तिथे, काय करतोयस तिथे। तर तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये मांडू शकता।
याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला नक्की मेन्शन करून सांगा. तर चला, आपली शेवटची व्हिडिओ असेल चिखली कुदळवाडीची, कारण आपल्याला आपलं निश नाही बदलायचं. तर मला असंच, आता मी ऑफिसवरून चाललेलो परत, तर मला दाखवसं वाटलं की आता काय चालू आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.